हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपलं सर्वांचं लाडकं चॅनल स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. मग हा व्हिडिओ कशावर आहे हे तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघून. कारण मुंबईसाठी जे फॉर्म भरणारे आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचा विचार आहे फॉर्म भरण्याचा, ह्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मुंबईसाठी फॉर्म भरत आहे तर सगळ्यांना गोंधळ उठला आहे सगळ्यांच्या मनात. कारण मुंबईला फॉर्म भरू का नको, कारण गेल्या वेळेस जे झालेलं आहे फॉर्म भरपूर पडले होते मुंबईला. परत जे मेरिट लागलं होतं आणि पेपर आलेला होता, ग्राउंड कसं होतं, ह्या सर्वांचा विचार करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही मुंबईला फॉर्म भरलो आहे किंवा भरणार आहे, मग आम्ही मुंबईला फॉर्म भरायचा की नाही भरायचा. आता बघा मित्रांनो, भरपूर मुलं असं आहेत की मुंबईला फॉर्म भरायचा का, आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा का, किंवा अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा. आता जागे पोलीस भरतीला ह्या वेळेस जागे भरपूर निघाले आहेत, पण ते जिल्हा पोलीससाठी खूप कमी जागे आहेत मित्रांनो. SRPFसाठी, पुन्हा चालक, हे कारागृह, असं जे रेल्वे पोलीस, हे सगळे मिक्स होऊन जागे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी जिल्हा पोलीसमध्ये भरपूर कमी प्रमाणात जागा आहेत, तसेच कारागृहाला पण कमी आहेत. आता SRPFला जागा भरपूर आहेत. मग बघा मित्रांनो, आता ह्याचं काय होणार आहे मुंबईला फॉर्म भरण्यासाठी, याच्यावर काय परिणाम होईल की जागेवरनं. आता गेल्या वेळेस मुलींना जेवढ्या जागा होत्या तेवढ्या पण जागा नाहीत की मुंबईला सर्व कास्टच्या, ओपनच्या सगळ्या मिळून. मग हे जागेची जी जागा होत्या अगोदर, ह्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि आताच्या जागा खूप कमी आहेत. जे मुंबईला फॉर्म पडतात त्याच्या मानाने जागा कमी आहेत. जे गेल्या वेळेस जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा खूप जागा कमी आहेत. मग आता तुम्हाला जे भरती द्यायची आहे मुंबईमधून, तर मग तुम्हाला विचार येणारच की बाबा आता किती फॉर्म पडले असतील आणि आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते वेळेस मुलांना वाटतं की एक किंवा दोन जागे, 4-5 जागे, एक जर काही कास्टला एकच जागा आहेत, काही कास्टला 1-2 जागे आहेत, लई झालं ओपनला असेल 10-12 सुद्धा जागे नाहीत असं दुसऱ्या कास्टमधून किंवा ओपनमधून ह्या अदर जिल्ह्यामध्ये. मग मुंबईमध्ये थोड्याफार दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा थोड्याफार जास्त आहेत. मग आता कल कुठं जाणार आहे फॉर्म भरायचा मुंबईला. मग आता मुंबईला ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस आणि एक डोक्यामध्ये विचार येतो की मुंबईला सर्वजण फॉर्म भरणार आहेत, मग आम्ही मुंबईला फॉर्म भरू की नको. मग बघा मित्रांनो, ज्यावेळेस असं विचार येतं त्यावेळेस दुसरा अनेक विचार असतं की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू. पण त्यावेळेस वाटतं की अदर जिल्ह्यामध्ये तर जागा 1-2 आहेत, आमचं लागेल का. मग आता हा विचार सगळ्यात जास्त कोणाला येणार आहे, नवीन मुलांपेक्षा जुन्या मुलांना जास्त येईल. तर ह्याचं कारण काय आहे, तर ज्या मुलांचं शेवटची भरती आहे किंवा त्यांचं वय संपणार आहे, अशा मुलांना खूप टेन्शन असतं. कारण बघा, तुम्ही ज्या वेळेस एखादी क्वेश्चन पेपर सोडत आहे आणि त्याच्यामधला जो क्वेश्चन आहे ते तुम्हाला माहीतच नाही, ते कधी तुम्ही वाचलंही नाही, कधी पाहिलं पण नाही, तर ते क्वेश्चनला जर ऑप्शन तुम्हाला 4 आहेत, मग त्याचं एक उत्तर बरोबर असणार आहे. मग तुम्हाला नेमकं कोणतं उत्तर त्याला क्लिक करायचं आहे, कोणतं उत्तर जे बरोबर आहे तुम्हाला निवडायचं असेल, तर तुम्ही त्याचा विचार करणार का. जास्त विचार करू शकणार नाही, कारण आपण ते क्वेश्चनच कधी वाचलं नाही आणि ह्याचं उत्तर काय येईल हे आपल्याला माहिती नसतं. 1-2 वेळेस वाचाल किंवा थोडंसं डिस्कस करणार स्वतःमध्ये की हे असेल किंवा ह्या 4पैकी म्हणून तुम्ही लगेच ते उत्तराला राईट करून टाकणार. पण तुम्ही एखादी क्वेश्चन खूप अभ्यास केला आहे त्याचा, ते क्वेश्चन वाचला आहे आणि तुम्हाला येत आहे, पण असं होत आहे की 4 ऑप्शनमधून तुम्हाला 2 ऑप्शन असं कन्फ्यूज करत असतील की बाबा हे जे क्वेश्चन आहे हे असू शकेल किंवा हे असू शकेल. 50-50% तुम्हाला दोन्हीमध्ये वाटत असेल की ह्या दोन्हीपैकी एक आहे. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लगेच क्लिक करणार का, तो लगेच तुम्ही राईट करणार का त्या क्वेश्चनला, त्या आन्सरला. तर अजिबात नाही, कारण तुम्ही परत विचार करणार, खरंच हे असेल का, खरंच ह्याचं उत्तर मी हे करू का हे करू. कारण ज्या वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस ते क्वेश्चन जर आपल्याला वाटतं की चुकीचं असेल की बरोबर असेल, हे ऑप्शन बरोबर असेल का ते असेल,
त्यावेळेस माणूस कधीच लगेच राईट करू शकत नाही, लगेच ते उत्तर आहे म्हणून सांगत नाही, कारण त्याला भीती असते ना. मी अभ्यास केलं, हे क्वेश्चन मी भरपूर वेळेस वाचलंय, मला ह्याचं आन्सर येतं, पण आत्ता मला आठवत नाही. पण ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यासच केलेला नसतो आणि ते आन्सर द्यायचं असेल तर आपण कोणतेही देऊन टाकतो, कारण आपल्याला ते माहीतच नसतं. तशाच प्रमाणे आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जुने विद्यार्थी असेल, खूप मेहनत केलेली असेल, गेल्या वेळेस 1-2 मार्कांनी वेटिंगला असतील, किंवा वय संपणारा असेल, किंवा शेवटची भरती असेल, अशी जी विद्यार्थी आहेत ते विचारपूर्वकच फॉर्म भरणार आहेत. कारण ह्या वेळेस फॉर्म सुद्धा एक भरायचा आहे. गेल्या वेळेस काय होतं की अनेक फॉर्म भरले गेले, फॉर्म भरू नका म्हणलं तरीही भरपूर जणांनी भरले आणि लागले, आणि ह्या वेळेस फॉर्म एकच भरायचा आहे. मग तुम्ही बघा की एक फॉर्म भरायचा आहे, मग ते रिस्क कोण घेणार आहे? आता काही मुलांचं असं पण आहे की ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहे तिथं सुद्धा टाकतात. मग असे कोण टाकतील ज्याला 2-3 फॉर्म भरता येतील? मग आता कोणते 2-3 फॉर्म? ज्याला SRPFचं येईल, चालकांचं येईल भरता. आता SRPFचं भरण्यासाठी त्याला हाईट पाहिजे, आणि प्रत्येकाची हाईट असेल तेवढी हे शक्य नाही. काही ज्यांची हाईट असेल तर ठीक आहे, ते तिकडं आणि इकडे रिस्क घेऊन भरतात. कारण बघा, तिकडं नाही लागलं तर इकडं तर लागेल, इकडं नाही लागलं तर मी तिकडं तर लागेल. किंवा त्यांच्याकडं वाहन चालक असतील, लायसन असेल, ज्यांच्याकडे लायसनही नाही आणि हाईट पण जास्त नाही, ते फक्त जिल्हा पोलीसला भरू शकतात अशी. आणि जे कारागृहासाठी भरणार आहेत तर तिकडं पण जागा खूप कमी प्रमाणात आहेत. आणि जे लोहमार्ग आहे तिथंच तुम्ही तिकडं तर किंवा जिल्हा पोलीसला एक ठिकाणी भरू शकता, दोन्हीपैकी. मग आता तुम्हाला निवडायचं आहे एक. मग ज्या मुलांना एकच फॉर्म भरता येणार आहे आणि एकाच घटकात भरू शकतात, आणि डबल फॉर्म बी ह्यावेळेस भरायचा नाही, मग तो विचार करणार आहे. कारण ज्याला SRPF समजा भरायचा असेल आणि त्याच्याकडे लायसन पण असेल, आणि तो इकडं जिल्हा पोलीसला पण भरायचा असेल, आणि तो एक कारागृहासाठी पण टाकून देईल, मग तो काय करेल बघा की ज्यावेळेस त्यानं हे फॉर्म ते टाकतात, 4 त्यांचे फॉर्म झालेले आहेत, मग कमी ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते फॉर्म टाकू शकतात. मग त्यांचं काय विचार असतं की बाबा आता इथं कमी जागा आहेत, मग मी तर फॉर्म टाकतो, ठीक आहे, इकडं जर मी नाही झालं बाय चान्स, त्यांचा अभ्यासही चांगला आहे, ग्राउंड पण चांगला आहे, तरीही रिस्क घेतले, कारण मी तरही नाही लागलो तर मी SRPFला तर 100% लागेल, तिकडे जागा जास्त आहेत, आणि जर मी इकडं लागलो तर माझा अभ्यास पण चांगला आहे. मग बघा आता त्यांचं काय होणार आहे, तिकडं दोन्ही नाही लागलं तर मी चालकामध्ये नक्की लागेल, कारण ह्या तिन्हीमध्ये कुठं ना कुठं तो लागणार आहे. कारण त्याचा अभ्यासाने ग्राउंड झालेला असेल आणि त्याला स्वतःवर विश्वास असेल की बाबा मी 100% लागतोय, तर त्यावेळेस हे रिस्क नक्की घेऊ शकतात. पण समजा ज्याच्याकडं लायसन नाही, ज्याच्याकडं हाईट जास्ती नाही, तो इकडं कुठेही फॉर्म भरू शकणार नाही. आता कारागृहामध्ये तर 1-2 जागेच आहेत, खूप कमी जागा आहेत तिथं, काही कास्टला 4-5 असतील. पण मग तो जिल्हा पोलीस एकाला भरायचा असेल तर तो रिस्क घेईल का? कारण मी एकच फॉर्म भरेन आणि इथं नाही लागलं तर मी पुढील भरती देईन, पण हे पुढील भरती पण तो नाही देऊ शकणार जो त्याची वय कमी आहे. आणि आता समजा नवीन विद्यार्थी असेल तर ठीक आहे, मी इकडं भरेन, ह्यावेळेस नाही लागलं तर मी पुढची ट्राय करेन, मग त्याला ते ठीक आहे. पण जो खरंच खूप अभ्यास केला, आता पुढच्या भरतीची वाट नाही बघणार, कारण गेल्या वर्षी भरती निघालेली आहे, लोकांचं भरपूर बोलणं खाल्लेलं आहे की तू लागला नाहीस का म्हणून. पण आता जर मी आणि काही गलती केली तर मी आणि राहून जाईन, हे जे ज्यांना वाटतं, ह्याचे विचार ज्यांच्या आहेत, ते एक जागेसाठी फॉर्म भरण्याची रिस्क अजिबात घेणार नाहीत. मग आता मुंबईसाठी फॉर्म टाकण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्ही ज्यावेळेस मुंबईसाठी फॉर्म टाकणार आहे त्यावेळेस स्वतः बघा की तुम्ही किती तुमची तयारी झालेली आहे, तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे, तुमचा ग्राउंड कसा आहे, आणि तुम्ही स्वतःचा एक डेमो घ्या, स्वतःचा अभ्यास कसा आहे हेच एक्झाम घ्या, तुम्ही दोन्हीचे टोटल करा आणि नक्की मुंबईला फॉर्म टाका. ज्यावेळेस तुम्ही मुंबईला फॉर्म टाकणार आहेत तिथं कॉम्पिटिशन पण भरपूर होणार आहे, कारण मुंबई या ठिकाणी भरपूर फॉर्म येतात, आणि त्याच्याबरोबरच गेल्या वेळेस वेटिंगसाठी भरपूर मुंबईचे आहेत, मग ते सोडतील का? ते सुद्धा तिथं येणार आहेत, त्यांची सुद्धा स्पर्धा तुमच्यासोबत आहे. मग हे सगळं तुम्हाला बघून मुंबईसाठी फॉर्म टाकायचा आहे. आणि जर तुमची तयारी चांगली असेल तर 100% की नाही मित्रांनो, 101% तुम्ही तिथं मुंबईमध्ये लागू शकता.
कारण तुम्ही कुठेही लागू शकता, मुंबईमध्येच नाही तर दुसऱ्या सुद्धा जिल्ह्यामध्ये तुमची तयारी असल्यावर चांगली तुम्ही कुठेही लागणार. पण फक्त माणसामध्ये एक रिस्क घेते वेळेस शेवटची भरती आहे म्हणून काही जणांना भीती वाटते, म्हणजे जिथं जास्त जागा असेल तिथं टाकतात. मग मुंबईमध्ये आम्ही फॉर्म टाकू, आमचा फायदा आहे की नाही, कारण भरपूर तिथं फॉर्म येतील. भरपूर फॉर्म तर कुठेही येणार आहेत मित्रांनो. शेवटी तुमची मेहनत हेच कामाला येणार आहे. तुमची मेहनत जर लाखामध्ये फॉर्म असू द्या किंवा लाखामध्ये जागा असू द्या, कितीही असू द्या, जो मेहनत करेल तो 100% लागणार आहे. आणि एकही जागा असेल तुमची मेहनत ज्याची, आता एकही जर जागा असेल ज्याला मार्क जास्त पडले, ज्याचे मार्क जास्त आहेत, ग्राउंड जास्त आहेत, लेखी जास्त आहे, ज्याची टोटल जास्त आहे तोच लागणार आहे. आणि ज्याची कमी आहे तो नाही लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही मुंबईमध्ये जर समजा किंवा कोणीही जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि भरपूर विद्यार्थी तिथे येणार आहेत. पण तुमचा अभ्यास चांगला असेल, तुमचं ग्राउंड चांगलं असेल, तुमची टोटल चांगली येत असेल तर तुम्ही 100% लागणार आहे. ह्याची तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा मुंबईला सुद्धा फॉर्म टाकत असाल तर त्याचं एक वेळेस क्वेश्चन पेपर सोडून बघा, तुम्ही ग्राउंड तुमचं चांगलं करा. आणि सुद्धा वेळ गेलेला नाही मित्रांनो, कारण वेळ आणि आहे तुमच्याकडे. इथून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. तुम्ही इथून सुद्धा तिथंपर्यंत पोहोचू शकता. जे विद्यार्थी वेटिंगला असलेले सुद्धा आता तिथं तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. मग तुम्हाला तयारी कशी करायची आहे, मग तुम्ही मुंबईला फॉर्म भरायचा का नाही, यांनी भरलं तर कशी तयारी करायची आहे, आणि तुमच्या लेवल कोण आहे, तुमचं कॉम्पिटिशन कशा लेवल होणार आहे, ह्या सगळ्याचा विचार करून फॉर्म भरा. आणि जेव्हा फॉर्म भरता मित्रांनो त्यावेळेस तुम्ही अजिबात निष्काळजीपणा करू नका, कारण ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुमचे 100% द्यायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा 100% द्याल तेव्हाच लागणार आहे मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन हे भरपूर प्रमाणात आहे. सगळ्याला सरकारी जॉब पाहिजे, सगळ्यांना वर्दी पाहिजे. असं कोणी आहे का ज्याला वर्दी पाहिजे नाही? तो टाइमपास करण्यासाठी एवढी मेहनत करतो. टाइमपास करत असतील पण ते टाइमपास पण करतील पण त्यांचं मन नाही. पण ज्याचं मनाने करत आहे त्यानं आपलं सगळं कष्ट मेहनत तिथं लावत आहे, त्याला कधीच नको वाटत नाही. त्याच्यासाठी तुम्ही चांगली मेहनत करा आणि स्वतः एक मोटिवेट राहा की माझ्यानं होणार आहे. असं कोणतीही गोष्ट नाही की ते शक्य होणार नाही, आणि अशी कोणतीही गोष्ट नाही ती अशक्य आहे बाबा माझ्यानं होणारच नाही. तुम्ही केलं तर सगळं होणार आहे. आणि तुमच्याच हातामध्ये आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तर नक्की मित्रांनो चांगली तुम्ही तयारी कराल. आणि मुंबईला सुद्धा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जे गोंधळ आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला एक भीती दडपण असेल ते अजिबात ठेवू नका. फॉर्म भरू शकता तुम्ही आणि तिथं तुम्ही लागू शकता, फक्त तयारी मात्र जोरात करायची आहे. तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.